स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. गुड मॉर्निंग सर्वांना. डायरेक्ट ग्राउंडवरून. तर आज पण डायरेक्ट पिच मेकिंगचं काम चालू आहे. आज मी किट बॅग नाही आणली कारण रोज त्याच खराब पिचवर खेळ चालू आहे. ते अनइवन बाउन्स त्याच्यामुळं प्रॉपर बॅटिंग पण होत नाही. तर चला आता पिच आज मस्तपैकी त्याला एक लेवल देऊन पाणी मारून परवा त्याच्यावर खेळ चालू करू. कधी बाजरीच खायला का स्वतः घरी? सगळं चालून झालं माझं. रिव्हर्स स्वीप. तर हे बघा आमची टीम. एवढी मोठी टीम आहे आमची, तरी अजून 5-6 प्लेयर नाही आहे टोटल. आता आम्ही सगळे 31 जण झालेलो आहे टीममध्ये. तर सगळे मिळून आज पिच बनवत आहे. मस्त छान वाटतंय. बघा आता ग्रास टाकून झाला याच्यावर आणि याच्यावर आता आम्ही लगेच कागद टाकून याच्यावर रोलिंग करतोय, ज्याच्याने प्रॉपर पूर्ण सेट होईल. भरपूर मोठं झालं बरं का सर आता एरिया. चांगलं करण्यासाठी ना कोणलं तरी वाईट व्हावं लागतं. नाही मी विलन झालो तरी चालेल, मला अडचण नाही. पण मग पिच मी चांगलंच करल. विलन देऊ देणार. हिरोज बरा आहे का? विलन बाकी म्हणजे बाकी सगळ्यांनी येऊन मारा मग मी हिरो होतो. आता द्या आता बोला मला कोणाला कोणाला काय काय बोलायचंय. सिद्धूला बोलणार आहे का? हा नाही म्हणजे कोणी काही हजर राहिला असता आज. आलोय घरी. आज ग्राउंडवर काही खेळ नाही झाला. आज पूर्ण पिच बनवलं. तर बरेच जण फक्त खेळायसाठी येते. तर त्यांनी चाललं होतं किट नाही आणलं, हे नाही ते नाही. पिच कधी बनवायचं भावड्यांना. तर असं भारी पिच झालंय ना, का मस्त वाटतंय. लेवल ग्रास पीस. परवापासून मजा येईल कारण उद्या आमची पूर्ण टीम जाणार आहे DPLची फायनल बघायला. आणि माझ्याच मोबाईलवर ते लाईव्ह पण करायचं आहे. तर उद्या ते सगळ्या कामात राहील मी. परवापासून छान अशा मॅचेस आपण तिथं चालू करू. इकडंच चाललाय ना बॅक साईडला. सिमेंट कोण आहे का? चट्टीनार न्या आलटाटेक फक्त सूरज काका. आता 11 वाजले आणि आत्ता शिक नाश्ता चालू आहे बघा. तर आता असंच लेट होत आहे हे 2-3 दिवसापासून. तर मम्मी पण लेट उठली होती आज. काल ते हळदी कुंकू झालं ना, त्याच्यामुळं तिला थोडं दमली होती. तर चला आजच्या दिवस लेट, पण 11 वाजता नाश्ता म्हणजे जेवण मग भूकच लागत नाही. चला आता हे फस्ता करतो आणि पटकन निघतो फॅक्टरीत. तर आता आम्ही टँकर जोडायला चाललो आहे. साईडवर न्यायचं आहे. हे बघा असं लटकून ट्रॅक्टरला. ॲक्च्युली सेट झाल्यानंतर आहे ना रिझल्ट चांगला आहे याचा. पण ॲक्च्युली ते प्रॉपर वेळच सेट होत नाही. जो पूर्वी समजा आपण 10-12 तास 14 ते 15 तास याला कमी कमी 24-25 म्हणजे याला कमी ते 4 तास वाढवा लागतात याच्यापेक्षा. 4-5 तास असं एक तुम्ही धरून चाला याला. तो HBCचा आहे ना कोणता? तो बघा. तो डायरेक्ट खोलल्यावर डायरेक्ट ब्रेक झाला होता. तो आपला आत्ता जे चिट्ट्यात आला ना येल्लो त्यातला HBCचा आता स्टॉकच नाही काही, संपलं ते. काय काय लालू कागद होता आता. डॉक्टर येणार कधी येते? तुला वाटतं काय होईल डॉक्टर? तो पूर्णपणे आता पूर्ण प्रॉपर म्हातार होऊन गेलाय. तो नाही खाल्लेलं तसंच दिसतंय ते. तो हालत पण नाही मम्मी. पावत बी नाही का असं. तर आता एक ट्रॅक्टर आला आहे, त्याच्यात 3चा पाईप भरायचा आहे. तर आज काही माणसं आले नाही, त्यांनी सुट्टी घेतली आहे. तर आता होतो मी, शफिक काका आहे, प्रेम आहे.
तर आम्ही तिघं चौघं मिळून आजारी माणूस सलाईन देऊन ताकद वाढली आहे. एकटेच लोटू राहिले. तेच ना. लयच ताकद आली काय? हा. एवढं जड पाईप भरेल नाही. आम्ही चौघ आहे रे. प्रेम व्हिडिओग्राफर ते कुठं ती लावा आता. एकदा पाईप जाऊ द्या नाही तर खाली. हळू घ्या. एकदा पाईप द्यायचा खाली. अंकल थांबा जाऊ द्याला. हातीकडे वर करून ना. जोडला की आयशा येऊ दे माग. येऊ द्या. येऊ द्या. येऊ द्या ना. येऊ द्या. रोल्या कुठे आहे? वरती तर घ्यायचे फक्त. नाही थोडा घे पुढे जाऊ दे. हे याच्यात गेलं का ओढे ओढीत? ते होणारच होतं आता आपण समजा. नाही ते होणार होतं कारण तिघा चौघांमध्ये आपण किती गाणं देणार आहे. अशक्तपणा चक्कर येते का? चला चालले बाबा पाईप घेऊन. भरला आता कस तरी आम्ही. ते आमची एक तर आजारीच आहे अजून शफी काका, तरी पण नसलं कोणी तर मग करतात नाही का. तर आता घरी आलोय आणि मम्मीने मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा केल्या आहेत. आम्ही सगळेच जेवायला बसतोय आता. चला कडकडून भूक लागली आता जेवून घेतो. मस्तपैकी आता जेवण झालंय टाकाटक. आणि अंकलचं इथं किरकोळ काहीतरी रिपेरिंगचं काम चालू आहे टेबलचं. बाकी आता अर्जंटमध्ये आम्हाला 16 बाकडे रंगवायचे आणि ते उद्या डिलिव्हर करून फिटिंग पण करून द्यायचे. थोडं अर्जंट आहे कारण ज्या साईटवर चालली तिथं 26 जानेवारी रिपब्लिक डेच्या दिवशी काहीतरी प्रोग्राम आहे. तर ते त्यांना उद्या अर्जंट करायचे. तर आता मोहित भाया झोपला आहे, त्याला उठून ते सगळं सांगावं लागेल कारण ते नियोजन आत्ता कलर देऊन लगेच उद्या सकाळी भरावं लागणार ते. तर होईल ते. हे बघायला आलं शेट तिथं झोपलेला आहे. डॉक्टर येत आहे थोड्या वेळात. बघूयात त्याला इंजेक्शन गोळ्या काय कसं असेल ते बघू. काय म्हणतो काय करायचं आता? आत्ताशा गोगावं लागतो जाऊन. लग्नात चांगलेच माझ्या करायला दिसू राहील. तर आता एक गाडी आलेली पेवर्स भरायला. तर माणसं कोण नाही, तर शुभम आला आहे. तर शुभम आणि मी आम्ही दोघं मिळून आता बघतोय. हे लाल पिवळं झालं तर काही काय आहे ना की लई दिवसांनी भरले ना ते बी खाल्ले घाम येऊन गेला. बघा अंकल सगळ्यांना म्हणतात बुड्ढा हो का तेरा बाप. हमारी अभी जवानी चालू आहे. आता मी आणि अंकल गावात चाललोय. तर ते कलर आणायचं आहे आम्हाला. तर बॅक साईडला जे आहे ना ते आता बेंचची पेंटिंगचं काम चालू आहे. तर जे आपल्याला उद्या मी तुम्हाला बोललो ना ते 16 बाकडे द्यायचे. तर त्याच्यासाठी सगळे यांनी आता खाली लावून ठेवले आणि यांच्याकडे कलर तात्पुरता आहे तेवढा. तर अजून लागल तर आपण एक बादली आणि ते बाकीचं घेऊन येऊ. बाई क्रिकेट खेळू राहिले.
घरासमोर खेळत होते, पप्पाले बोलले यांना, आले बरोबर आता इकडं. आता गावातून आम्ही कलर घेऊन निघालोय. हे बघा ही वाईट बादली आणि याच्यात काही लाल आणि पिवळ्याचे डबे आहे. तर आता अंकल इथून जिलेबी घेत आहे. मोहित आणि त्यांना सकाळी खायची होती. तर चला आता ते आता इथून अर्धा किलो पार्सल घेत आहे. कलर बऱ्यापैकी तो संपलाच होता प्रायमर. एकदम वेळेवर बादली आणली मी. तर एकदम जोश मध्ये मोहित भाई बिलगले आता, कारण सकाळी सकाळी 6 वाजताच उठून इथून हे भरून छो तर जंगले आला का लगेच भरून येणार आहे मी. तर हे बघा मी शुभम आता ग्राउंडवर आलोय. मस्त पैकी पाणी मारतोय आता शुभम पिचला. एकदम मस्त पीच झालंय आता आमचं. आता पिचवर पाणी मारून आम्ही इथं सायकलच्या गोण्या घ्यायला आलोय. तर ते काका काढताय. तर 6 घेऊन जाऊ. हा तुझ्या गाडीला रिवर्स घे रे भाऊ. तुम्ही महान आम्ही लहान. तुम्ही गाड्या रिवर्स चालवता, आम्ही गाड्या पुढंच चालवतो. का तो रिवर्स घेतो ते 2 व्हीलर. साय या इथं टाका. 3 इकडे करा, 3 तिकडे करून. हवा बाई बायांची. मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहे आणि आता रुपाली काकूच्या घरी हळदी कुंकू आहे. तर आता 3-4 दिवसापासून सगळीकडे हळदी कुंकूच चालू आहे नुसतं. तर चला आता जाऊयात तिकडं. बघा आता आलो इथं आणि आर्यननी बघा किती छान रांगोळी काढली, मस्त हळदी कुंकू. चला दाखव. हे आहे बोर नाणं. जाऊ दे आता नको रडल ती थोडं. खाली बैस नीचे बैस. इकडे बघ बारिश. खाली बैस. ट्रॅफिक बघा मित्रांनो, एकदम म्हणजे नाशिक पेक्षा बत्तर होत चालली कायम. हे बघा माग इकडं रोड पूर्ण जाम, लेन जाम. म्हणजे आता काय म्हणावं, काय आता तो सर्कल कधी होईल आमच्या एवढ्यात माहीत नाही. तर आता वाजले 10 आणि घरी येऊन बराच वेळ झाला तसं. आणि मम्मीला गावातच सोडलं तर तिच्या मैत्रिणीकडं हळदी कुंकू होतं. तर तिकडंच ती जेवण बिवण सगळं तिकडंच होतं टाकाटक. तर आवरलं आहे. थोडी झोप लागत होती, एडिटिंग पण बाकी आहे तशी, पण लई झोप लागत होती आत्ता. तर तिचा फोन आला, चला मम्मीला घेऊन येतो, एडिटिंग करून घेतो. मम्मीला घेऊन आलोय घरी आणि एडिटिंग सगळं डन. तर आजच्या ब्लॉगला करूयात आपण इथे खतम. माझा आजचा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या.